मैत्रिणींनो, श्रावण महिना येतोय. तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शंभो महादेवांच्या कोणत्या सेवा करायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचं पारायण कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. शिवलीला अमृत याच्या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायामध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात. शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत. त्याचा वेद आणि पुराणात उल्लेखही सापडतो. मनुष्य जन्म असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटही असतातच. या दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी, आपले जीवन सार्थकी लागावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि त्याचसाठी श्रावण महिन्यामध्ये या पवित्र पर्वामध्ये शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये एक वेळा तरी अवश्य करावे. शिवलीलामृत या ग्रंथाचे तुम्ही 7 दिवसाचे पारायण करू शकता, 3 दिवसांचे पारायण सुद्धा करू शकता आणि 1 दिवसीय पारायण सुद्धा करू शकता. श्रावण महिन्यामध्ये 1 दिवसातच पारायण तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी करू शकता. पण जर तुम्हाला शक्य झालं नाही तर श्रावणी सोमवारी तुम्ही शिवलीलामृताचं एक पारायण करण्याचा प्रयत्न नक्की करा. तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान असाल की या ग्रंथाचं पारायण तुमच्याकडून घडलं. यंदा 2026मध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. तुम्हाला जर शक्य झालं तर या 4ही सोमवारी तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करा. पण हे शक्य नसेल तर तुम्ही बसता उठता म्हणजे जो पहिला श्रावणी सोमवार आहे आणि जो शेवटचा श्रावणी सोमवार आहे या 2 सोमवारी तुम्ही पारायण करू शकता. हेही शक्य नसेल तर 4 पैकी कोणत्याही एका श्रावणी सोमवारी शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. नमस्कार, मी पूनम. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे की शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण कसं करायचं. मग तुम्ही ते श्रावण महिन्यामध्ये कोणत्या दिवशी करा, कोणत्या वारी करा किंवा श्रावणी सोमवारी कोणत्या वेळेत करायचं. हे पारायण करत असताना संकल्प कसा करायचा, या पारायणाचं उद्यापन कसं करायचं, नियम काय आहेत, वाचनाची वेळ काय आहे, पारायण झाल्यानंतर कोणकोणत्या आरत्या करायच्या आहेत, नैवेद्य काय दाखवायचा आणि पूजा मांडणी तुम्ही कशी करायची, उत्तर पूजा कशी करायची, ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. सुरुवात नियमांपासून करूया. तर बघा, नियमांना कधीही घाबरू नका, कारण देव हा भीतीचा विषय नाही आहे. देवाला ही आपली भक्ती महत्त्वाची असते. तुम्ही किती निष्ठेनं आणि श्रद्धेनं सेवा करताय हे देवाला हवं असतं. त्यामुळे जी काही व्रतवैकल्ये सेवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये किंवा इतर वेळी करता तेव्हा घाबरू नका. मनामध्ये श्रद्धा ठेवा, भाव ठेवा आणि तुम्ही जशा पद्धतीने सेवा करता त्याच पद्धतीने करा. कारण मी सांगते, अजून कोणी काय सांगतंय, अजून कोणी कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे सांगते याच्यापेक्षा तुमचं मन काय म्हणतंय हे तुम्ही नक्की ऐका, स्वतःच्या मनाचं ऐका. फक्त घाबरून जाऊन किंवा नियमांना घाबरून कोणती सेवा करणार नाही आहे तर असं काही करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून वाटतं की अरे आपल्याकडून जर काही चूक झाली तर काय करायचं, आपल्याकडून काही चुकत नाही आहे ना. तुम्ही जे करताय ते बरोबर आहे. ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही एखादी गोष्ट बघताय तर ते बघून आपल्याला वाटतं की अरे आपलं हे चुकलं, ह्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्ही एकाच कोणाला तरी फॉलो करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही पूजापाठ करा. नाही तुम्हाला शक्य तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला जे पटतंय त्या गोष्टी आणि महत्त्वाचे नियम एवढं पाळून या सेवा केल्या तरीही चालतं. भक्ती करण्याची, देवपूजा करण्याची, पारायण करण्याची, पूजा मांडणी करण्याची तसेच सेवा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. त्यामुळे चूक बरोबर, माझ्याकडून असं झालं, माझ्याकडून तसं झालं, देव मला शिक्षा देणार असं होणार नाही. काहीही विचार मनामध्ये आणू नका, कारण देव हा कधीच कोणाला शिक्षा देत नाही किंवा कधीच कोणाचं वाईटही करत नाही. देव हा भक्तीचा भुकेला असतो. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. 1 दिवसीय पारायण करताना त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं, जेवणामध्ये काय घ्यायचं तर ते बघूया. त्या दिवशी जेवण करत असताना त्या दिवशीच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. एवढा साधा आणि सोपा नियम आहे. बाकी
गादीवरती झोपायचं नाही, खाली झोपायचं असे काहीही नियम नाही आहेत. पूजा मांडणीसुद्धा तुमचं घर मोठं आहे, तुमच्याकडे पूजा मांडणी करण्यासाठी वेळ आहे, तुम्ही पूजा मांडणी करू शकता तरच तुम्ही पूजा मांडणी करा. नाहीतर जिथे आपण श्रावणी सोमवारची पूजा करणार आहोत तिथे समोर बसूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे किंवा देवघरासमोर बसून हे पारायण केलं तरीसुद्धा चालतं. हे पारायण करत असताना शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे असतील तर ते घालण्याचा प्रयत्न करा. नसतील तर फिकट रंगाचे जे कपडे असतील तर ते तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर पारायणाला बसताना किंवा बसण्यासाठी आपण आसन घ्यायचं आहे. ग्रंथ ठेवण्यासाठी चौरंग, पाठ किंवा ग्रंथ ठेवण्याचं आसन असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. वाचायला सुरुवात करताना सुरुवातीला ग्रंथाचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर वाचायला सुरुवात करायची आहे. पारायणाची सुरुवात संकल्पापासून करायची आहे. उजव्या हातात पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल घ्यायचं. सुरुवातीला गणपतीचं स्मरण करून त्यानंतर कुलदेवतेचं आणि कुलदेवाचं स्मरण करून आपल्या गुरूंचं स्मरण करून गणपतीचा मंत्र, तुमच्या कुलदेवतेचा मंत्र, आपल्या गुरूंचा मंत्र जो असतो तर तो एक वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती महादेवांना सांगायची आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी विनंतीसुद्धा करायची आहे. याचबरोबर तुम्ही एकापेक्षा जास्तसुद्धा पारायण या श्रावण महिन्यामध्ये करत असाल तर त्याचा उल्लेखसुद्धा या दिवशी संकल्पामध्ये करायचा आहे. जसं की 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या श्रावण महिन्यामध्ये मी शिवलीलामृताचे 7 पारायण करणार आहे, 3 करणार आहे, 4 करणार आहे. तुम्ही जितकी पारायण करणार असाल तितका आकडा तुम्ही त्या दिवशी संकल्पामध्ये घ्यायचा आहे आणि त्याचा उल्लेखही तसाच करायचा आहे. जसं की 7 दिवसांचे मी 3 पारायण करणार आहे या महिन्यामध्ये किंवा 3 दिवसांची 5 पारायणं करणार आहे किंवा 1 दिवसीय पारायण 4 करणार आहे. जे तुम्ही ज्या पद्धतीनं करणार असाल तर तसा उल्लेख आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर हातातील पाणी जे आहे ते ताम्हणामध्ये टाकायचं आहे. हा झाला आपला संकल्प. आता शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर अतिशय उत्तम आहे. 1 दिवसाचं पारायण करण्यासाठी तुम्ही सकाळच्या टायमिंगला शक्यतो हे पारायण करू शकता. तुमच्या वाचनाच्या स्पीडवरती आहे की तुम्हाला किती वेळ लागेल. काही कारणाने ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर दुसरी उत्तम वेळ म्हणजे प्रदोषकाळ. प्रदोषकाळ म्हणजे काय तर जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 45 मिनटं अगोदर आणि 45 मिनटं नंतर किंवा 1.5 तास अगोदर आणि 1.5 तास नंतर ही जी वेळ असते, जसं की 4:30 ते 7:30 या वेळेमध्ये तुम्ही पारायण कधीही करू शकता. आता प्रदोषकाळ संपल्यानंतरही तुमचं पारायण सुरू असेल तर चालू असू द्या, काही हरकत नाही. पण या प्रदोषकाळामध्ये पारायणाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. बाकी या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला काही कारणांनी हे पारायण करणं शक्य नसेल तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही 1 दिवसीय पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण आवर्जून या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी शिवलीलामृताचे पारायण आपल्याला आपल्या वास्तूमध्ये राहत्या घरामध्ये नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. पारायण झाल्यानंतर परत ग्रंथाचं पूजन करायचं आणि ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे. ग्रंथाला काहीही गोडाचा जसं की तुम्हाला पेढ्याचा, साखरेचा, दूध साखरेचा, फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि त्यानंतर आरती करायची आहे. आरती करताना सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर महादेवांची आरती करायची आहे. मी तरी महादेवांची लवथवती विक्राळा हीच आरती करते. तुम्हाला जे येत असेल तर ती आरती तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर भगवान शंकरांची आरती झाली की त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य काय आहे तर तो दाखवून घ्यायचा आहे. तो आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे आणि त्या पोथीला, देवाला सर्वांनी नमस्कार करायचा आहे आणि आपलं आसन मगच सोडायचं आहे. शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. 1 दिवसीय पारायणात हे 15 अध्याय पहिल्या अध्यायापासून 15 अध्यायापर्यंत आपल्याला वाचन करायचं आहे. एकाच जागेवर बसायचं, उठायचं नाही आहे, कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा फोन वगैरे यासुद्धा गोष्टी उचलायच्या नाही आहेत. हे 15 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्याशी बोलायचं आहे किंवा मग त्या जागेवरून उठायचं आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 1 दिवसाचं पारायण करू नका. तुम्ही 3 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं पारायण करू शकता. पण
असं विचारू नका की एक दिवसीय पारायण सकाळी अर्धे अध्याय वाचायचे आणि संध्याकाळी अर्धे अध्याय वाचायचे, असं केलं तर चालतं का? तर ते चालत नाही. एकाच बैठकीमध्ये संपूर्ण 15 अध्याय हे आपल्याला वाचायचे असतात. त्याच्यानंतर मग आरती आणि नैवेद्य करूनच मगच आपल्याला आसन सोडायचं असतं. इतरांशी तुम्हाला बोलायचं असेल, काही करायचं असेल तर तुम्ही एका दिवसाचं पारायण करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट की टेबल खुर्चीवर बसून पारायण केलं तरीसुद्धा चालतं का? तर टेबल खुर्चीवर बसून कुठेही पारायण करा, चालू शकतं. फक्त ज्यांना प्रॉब्लेम आहे की ज्यांना खाली बसण्याचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना बसता येत नाही आहे, तर त्यांनी टेबल खुर्चीवरती बसून पारायण करू शकता. पण इतर लोकांनी खाली आसन घेऊन मगच त्याच्यावरती बसून आपल्याला पारायण करायचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ती गोष्ट ठीक आहे. पण जर तुम्ही करू शकत असाल तर खाली आसनावरती बसूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे. दिवा, धूप, अगरबत्ती नक्की लावा आणि पारायण पूर्ण होईपर्यंत देवासमोर दिवा तेवत असायला हवा. धूप, अगरबत्ती जशी संपेल तशी तुम्ही परत परत लावू शकता. शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगळी आहे. तुम्हाला जर स्पेसिफिक असा वेगवेगळा प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमसाठी संपूर्ण श्रावण महिना तुम्ही तो अध्याय दररोजसुद्धा संकल्पयुक्त वाचू शकता. जसं की पहिल्या दिवशी संकल्प करा श्रावणाच्या आणि संपूर्ण महिनाभर रोज तोच अध्याय म्हणण्याचा प्रयत्न करा. तुमची जी समस्या असेल ती दररोज तुम्ही महादेवांना बोलून दाखवा आणि त्यातून बाहेर काढण्याची प्रार्थना नक्की करा. शिवलीलामृत ग्रंथाचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. तिसऱ्या अध्यायातून आपल्याला पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते. चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती, संकटे ही टळतात. 5व्या अध्यायातून आपल्याला येणारी संकटे हारतील व आपले गेलेले गतवैभव आपल्यास पुन्हा प्राप्त होईल. 6व्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल. 7व्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल. 8व्या अध्यायातून संकटे, शारीरिक व्याधीतून आपली सुटका मिळेल, म्हणजे रोगमुक्तीसाठी हा अध्याय तुम्ही पठण करू शकता. 9व्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती येऊन या जन्माचा उद्धार होईल. 10वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमामहेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळेल. 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल, हितशत्रूंचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा, मानसन्मान समाजामध्ये वाढेल. 12व्या अध्यायामध्ये आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल, परिवारातील भूत पिशाच्य बाधा नष्ट होईल. 13वा अध्याय पठन केल्याने आध्यात्मिकतेची गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील. 14व्या अध्यायाच्या पठनाने गुरुकृपा आपल्यावर होईल आणि त्याचबरोबर विद्येची प्राप्तीसुद्धा होईल. शिवलीलामृतातील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे. या अध्यायाच्या पठनाने पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल. या प्रकारे या 15 अध्यायांची फलश्रुती आहे. आय होप तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि निसंकोचपणे, नियमांना न घाबरता या श्रावण महिन्यामध्ये एक तरी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही तुमच्या घरात नक्की कराल अशी अपेक्षा आहे. आणि या पठनाने तुम्हाला जे काही अनुभव येतील ते आपल्याला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप ही नक्की करा. धन्यवाद.